हा ते ठीक आहे, रक्ता नाही लिहिलंस? आई शप्पथ. बघा इथं काय चाललंय, उद्योग धंदे काय. सगळ्यात आता जस्ट नाव आम्ही गाडी पार्किंग केली आहे, आता निघालो. आता कसे आहेत तुम्ही सर्व? तर सर्वांना पहिली गोष्ट तर माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचा स्वागत आहे. तर आज मी चाललोय दादरला, कारण की ऋषालींनी काहीतरी मला सरप्राईज देणार आहे असे ती बोलत होती. खूप अगोदरपासून तिने काहीतरी बनवलंय, तर मला पण काय अजून आयडिया नाहीये. आणि माझी वॉचचा डिस्प्ले पण तुटला होता, तर आम्ही त्या रिगार्डिंग CST ला पण जाणार आहे की डिस्प्ले चेंज होतो का नाही. तर मग मला नवीन वॉच गेला. आज मम्मीने बनवलं आहेत मस्त इडली आहे, सांबार, आणि इथं आमची आज इडली. म्हणजे रोज नेहमी आम्ही म्हणजे कधीतरी डोसेच बनवत असतो, पण ह्या टायमाला मम्मीने विचार केला की नाही, डोसे वैताग येतो खाऊन खाऊन, तर इडली बनवू, म्हणजे काहीतरी वेगवेगळं खाण्यामध्येच मजा असते. तर रेडी तर झालोय मी. आणि आज संडे, तर पहिली गोष्ट तर मी आज आराम करतोय, सुट्टी घेतली आहे मस्त कामाला, आणि संडेला सुट्टीच असते सर्वांना पहिली गोष्ट तर. आता वाजलेत 11, तर आता फटाफट नाश्ता करून घेतो आणि निघतो, कारण की ऋषाली आल्यानंतर तिला खूप वेळ वाट बघावी लागते. तर आले थोड्या वेळात, तुम्ही कुठेही जाऊ नका, आणि जो ही चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी लवकरात लवकर जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आलोच बघा मस्त इडली आणि आपली खोबऱ्याची चटणी, आणि मम्मी तिकडे तयार करते सांबार. तेवढा काही टाइम नाही आपल्याकडे, इडली वगैरे खाऊन तर बघू. खूप म्हणजे खूप वर्षांनी ना ग, खूप महिन्याने इडली बनवली आमच्या घरी, म्हणजे आम्ही डोसेच खातो नेहमी. तर मस्त ते बघा मुद्दामून आली आहे त्या व्हिडिओमध्ये यायचं म्हणून, तो बंद मी लाईक शेअर करून ठेवा. आलो आपण रेडी आहे, आता चाललोय खाली. बघू निघताना ऋषालीला कॉल करून की ऋषाली कुठपर्यंत पोचली, तर थोड्या वेळात भेटतो. कारण गाडी पण आपल्याला थोडी पुसून घ्यायची आणि खूप लेट झाले. आलोच. तर आता जस्ट ना मी दादरला आलोय, तर ऋषालीला कॉल तर ऋषाली बोलते मी ह्या रस्त्याने चालते पुढे. तर बघू आता ऋषाली आपल्याला दिसते का. तर आता मी मोबाईल चालू ठेवतो आणि बघू आपण ऋषालीला शोधू. तर ताई भेटली होय. ऋषाली आलेली आहे, खूप लेट आलेली आहे, लगभग 1 तास तिने मला वेटिंग करायला लागले. तर मागे मॅडम आलेले आहेत. कुठे आलास तिथे? काय कधीपासून वाट बघतोय, कितका टाइम चालत चालत. तर ही काय छत्री बित्री घेऊन यायची गरज आहे का, थोडं भिजायचं माणसाने. तर आता आम्ही निघालोय चैत्यभूमीसाठी. तर आता भेटतो तुम्हाला चैत्यभूमीला. बाय. तर काहीच पहिल्यांदा आमचा सुरुवात आमची चैत्यभूमीपासून होते, आणि काय मी कुठेही गेलो ना तर पहिला चैत्यभूमीला जायला आम्ही विसरत नाही. तर आता इथं चैत्यभूमीला आलोत, आणि ही बघा ही रिअल कलर घालून आले, मी वेगळा कलर घालून, पण कलरचा काय कॉम्बिनेशन नसतो. इथे सर्व लोक येऊ शकतात. हा आहे व्ह्यू प्रॉपर. तर आतमध्ये तर आम्हाला शूट करायला देणार नाहीये, तरी पण आपण विचारून बघू. फुल घेऊया. आम्ही तर नेहमीच येतो, म्हणजे महिन्यातून 10 चक्र तर आमचे असतात चैत्यभूमीला. स्टार्टिंग आहे, पण लग्नानंतर जास्त यायचं नाही, तेव्हा संसारामध्ये जास्त फोकस ठेवायचा, आणि इथं घरच्या बाहेर तेव्हा तर निघायचंच नाही. जोक मारायचाच. तर आता आम्ही निघालोय जस्ट. आता पहिला आम्ही काहीतरी खाऊन गेलो. मम्मीने मस्त ऋषाली आणि माझ्यासाठी इडली दिली, तर मस्त आता आम्ही जाऊ. आणि पहिलं असं नसतं, ऋषालीसाठी फक्त मम्मी देते, मग ऋषाली कधी भेटल्यानंतर जा असं काहीतरी घेऊन जा. तर ऋषालीला काय जमतच नाही. कुठे वर जाऊया आपण मॅडम ना, व्ह्यू तर बघू ना. आम्ही आलोय मस्त भरतीच्या टायमाला. भरती बघा का आली आहे पाहण्याला, आणि ही बघा माझी भरती. तर जस्ट नाव चैत्यभूमीचं दर्शन तर झालंय आमचं. आता आम्ही बोलो खूप दिवसापासून इथं यायचा प्लॅनिंग होता, म्हणजे आम्ही नेहमी येतो ना, तर तिथं दर्शन करून निघून जातो. तुझे काहीतरी लाड चालले भरती वगैरे. कधी बघितलं नसेल तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये, बघा पाण्याला भरती कशी येते ती. क्राऊड चांगला आहे. तर आता नाश्ता करून घेऊ पहिला,
आणि मग पुढचा प्लॅनिंग करू. मॅडमला ऋषालीला पाठवलंय मी तिथं पाण्याची बॉटल आणायला, कारण की येता येता मी पण विसरलो आणि तिला बोललो होतो मी की आठवणीने तू स्टेशनला उतरल्यानंतर पहिला पाण्याची बॉटल घे, पण तिने काय ऐकलं नाही. तिला बोलले तूच जा आणि पाण्याची बॉटल घेऊन तिथं जा ना, इकडे त्या काउंटर मध्ये. तिला पाठवलं मी कुठे आणि ती करते काय कुठे. पहिल्यांदा काम तिने ऐकलंय, पहिल्यांदा काम ऐकलं असेल ना. हे खूप कमी, काम ऐकायचंच आहे. हे खूप मला कमी बघायला भेटतं की ऋषाली काम करते आणि काम ऐकते. पाणीसाठी नाही बोलू शकत. चला बस पहिला आता आम्ही मस्त खाऊन घेतो ऋषालीला, आणि मस्त समोर मस्त बीच बघू शकता, पाणी. आता आम्ही नाश्ता करतो. बघू मम्मीने पहिला काय काय दिलंय. मम्मीने दिला सांबार, त्यानंतर दिली आहे चटणी आणि प्लेट का दिली होती, कारण की सांबार थंड गरम जे लागावं नाही. मीठ म्हणजे हे सर्व मीठ मम्मीने दिलंय बघ. सगळं माझ्यासाठी पाठवलंय. थँक्यू मम्मी. हे चम्मच म्हणजे मम्मीचं म्हणणं असं होतं की बाहेर काय खाऊ नकोस, तुम्ही हेल्दी खा. म्हणून आता आम्ही मस्त नाश्ता करून घेतो. तर या खायला तुम्ही सुद्धा, आणि बाहेरचं खाऊ नका, मस्त घरचंच खा. तर मी उभा राहतो, बसायला जागा नाही. अरे मला नाही बसायचंय, पण मूर्खपणा करायचा बसून नुसतं. बस मी उभा राहील ना असं. नाही ऋषाली नाही होणार जागा, ऐक जरा. प्राईस मस्त आम्ही आलोय खायला. आता पहिला खाऊन घेतो. सगळं बघा मम्मीने मस्त दिलंय सांबार, जे आज मम्मीने बनवलेलं. इडली, ऋषाली एवढ्या इडली खाणार, आणि त्यात खोबऱ्याची चटणी, आणि ही बघा हावरी. आता आम्ही खातोय दोघं. सो थँक्यू सो मच मम्मी, आज इडली स्पेशल. सांबार टेस्ट का आम्ही लोक सर्व टाकल्या. हळूहळू हवा येते ना. मस्त. काय सांबार नाव घेऊ फक्त. छान लागतं. भेटतो तुम्हाला खाऊन. हे बघा हावली कशी खाते. ऍक्च्युअल मध्ये मम्मीने मस्त बनवलं. मस्त इडली खरं सांग मनापासून. ऋषालीला जाम भूक लागलेली वाटतं. इडली पण मस्त आहे, चटणी पण मस्त आहे, आणि सांबार मस्त. चटणी लावून नको खाऊ जरा घे. येत नाहीये सर्व गोष्टी. बघा इथं काय चाललंय. उद्योग धंदे काय करत असते ना. अरे डोळ्यात गेलाय बिचारीच्या कचरा. अर्धा तासापासून आम्ही काय सगळं चालू आहे. आणि हे बघा डब बंद कर. मस्त पोट भरून जेवली बिवली खाल्ला ना, आणि आता रडायला लागली. तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय. ओके, ऋषालीने गिफ्ट आणलंय. तर बघू आपण काय आलेलं. फॉर 1K सबस्क्रायबर टू द सपोर्टिंग, थँक्यू. आणि आमचा युट्यूब इथं लिहिलं पाहिजे तर युट्यूब चॅनल आतिश ब्लॉग. थँक्यू सो मच. बिचारीच्या डोळ्यात गेलाय कचरा. ते आता आम्ही जाताना मेडिकलमध्ये जाऊन काहीतरी ड्रॉप वगैरे बघू. आता इथं अनबॉक्सिंग करू. तर थँक्यू सो मच हे एवढं लिहिण्याबद्दल. हे मीच तुला पाठवलं होतं ना का? हा. अरे बापरे, हे आम्ही घेऊन दिले ते ना. काय घंटा. हे माझ्याकडनं तुला. थँक्यू. आणि हे माझं मलाच. ठीक आहे. तर हे किटकॅट. अरे
एक तुला. नको नको. नाही नाही, एक तूच खाणार आहेस ते माहिती. आता ते व्हिडिओ मध्ये बोलतोय नको नको, पण हे किटकॅट तीच खाणार आहे. किटकॅट आम्ही इथं ठेवू आणि हे आता बघू पकड. हे बघ अजून आहे काय अजून काय आहे दिलंय काय? मी तुझ्यासाठी. अरे कॉंग्रॅच्युलेशन, आय एम सो हॅपी. हो माय गॉड. हे असं होतं तेव्हा असं होतं. बिचारी माझी, जाऊ नकोस फक्त सोडून. हा ते ठीक आहे. रक्ताने लिहिलंस? हा. आई शपथ, वृषालीने लिहिलं तिच्या रक्ताने. खून से लिखे नाही. शब्द, खून से लिखे हुए शब्द. तर हे वाचू दे. हा हा चल माहिती. टाकून ठेवते ना असंच. मग आता तू घरी गेला की फेकून टाक. Congratulations, I am so happy action for the success. Be proud of your hard work and achievement. Oh, so much. I love. आता आम्ही हे गिफ्ट स्पेशल जास्त आहे. पकडा, मी खोलतो. हो आहे. बघू शकता. जाऊ दे. हो हो, हे काय नवीन लिप्स वाला टी शर्ट भेटलेला आहे मला. थँक्स. हॅपी, चांगलं टी शर्ट. हा ट्रेंड खूप जुना झाला. ठीक आहे, एक आठवण मी करून ठेवलं होतं आता दे. म्हणून ठेवली. थँक्यू सो मच वृषाली. थोडासा पीस करताना डॅमेज झालाय म्हणून इथे मी व्हाईटनर लावलंय थोडासा. आई शपथ, काय झालं? काय झालं होतं? लागलं होतं रे असं व्हाईटनर. नेलपेंट लावते. आता हे पॅक करून घेऊ. चल, थँक्यू थँक्यू थँक्यू. काय साईज हा होईल मला. तर बिचारीच्या डोळ्यात गेल्या कचरा, तो अजून काय निघाला नाही तरी सुद्धा आम्ही गिफ्ट अनबॉक्सिंग केले. एक किटकॅट ठेव खायला. नको राहू दे. नाही ना, जाता जाता खाऊ आपण मस्त गाडीवर. गाणं लावू आता पहिला. ठेवल्या मी आतमध्ये. हा ते पेपर फेकून देऊन द्या. तो हा वाला ठेवला आतमध्ये, म्हणजे मला असं वाटलं स्प्रेड वगैरे होईल. तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. कसं किटकॅट खायला. किटकॅट खाऊन घे, नरम झाली. मेरे तरफ से किटकैट तुझे. खाऊन टाक, मेल्ट होत्या. तो आला थोडा वेळ. मी पण नाही तू, मी उष्ट खात नाही. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. असं सपोर्ट करत राहा आतिशला प्लीज. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. तर काय आता आम्ही निघाले, मी आणि वृषाली CST ला. आता भायखलाचा ब्रिज चढलोय आम्ही प्रॉपर. आणि आज रोड पण खाली आणि आज भरपूर ठिकाणी गणपतीचे आगमन होत आहे. पण आम्हाला रस्ता गणपती बाप्पा बघायला दिसतात आहेत. आणि ट्रॅफिक पण थोडंफार आहे. आणि बघा, जेव्हा डोळे दुखत होते तेव्हा लय रडत होते आणि आता डोळ्यांचा कचरा गेला आणि ते नाटकं बघा. तर हा रोड पूर्ण डायरेक्ट तुम्हाला तिकडे गेल्यानंतर भेटतो, कारण की लेट पण सुद्धा जाते. बाय. पकड वृषाली दोन मिनिटं. आम्ही जस्ट नाव इथं पार्क केली आहे. आता निघालोय CST. हा बघा, ॲक्च्युअलमध्ये जायचं आम्हाला मनीष मार्केटला, कारण की माझी वॉच मी आणली आहे. ही वॉच तुटलेली आहे, म्हणजे जे डिस्प्ले तरी रिपेअर होते का बघायची आहे. तर आहे पूर्ण CST आणि इथे आम्ही दोघं. तर बघू सगळ्यात आत्ता जस्ट नाव आम्ही गाडी पार्किंग केली आहे. आता निघालो, आता मनीष मार्केटला चाललो. आणि हे बघा CST ला पूर्ण मार्केटच मार्केट आहे. आता बघू काय ॲक्च्युअलमध्ये आम्हाला वॉच बनवायचे. बॅगेस वगैरे, तुम्हाला बॅग्स वगैरे हवे असेल तर बघू शकता. हा ब्लॉग आमचा पर्सनल आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक्सप्लोअर काहीच करणार नाही आहे. तर बरोबर ना. आम्ही ब्लॉगर आहे. आम्ही पर्सनल ब्लॉग दाखवतोय, कोणत्या दुनियाबद्दल सांगणार नाही आहेत.
तर वृषाली मॅडम बघतेस वॉच नाही गॉगल्स. हा का तो घे, तो बेस्ट आहे. हा काय लागाल? नाही नाही नाही, वही उसका सही नाही. चल ना आता, झालं ना घरी जाऊयात. चल अजून काहीच नाही फिरवलंयस पप्पा, मला अजून काहीच घेतलंच नाही. अक्षरशःपणे मी कंटाळून गेलोय यासोबत. फिरायला याल ना तर येऊच नका फॅमिलीवाले कोणी, लय फिरवते. कंटाळा आलाय माझं. एक पुढे आहे तू, एका मधून का चालते? इथं काय आहे? हा तुझा बॅगवाला, तुझं दुकान आहे ना ते. तेरा हाथ खुजा रहे क्या? वृषालीचा बॅगवाला वाटतं गेला गावी. तर आहे पूर्ण प्रॉफिट मार्केट. माझ्या चेहऱ्यावरती एवढे स्माइल आतिशला हो बोलताना पण नाही आले. बॅगवाला आज भेटलाच ना, म्हणजे तो कार रात्रीच गावी गेलेला असेल बघ. मला माहिती आहे. बघू बाबा हिचा बॅग कुठे, किती टाइम लागेल? आता ही जेव्हा बॅग गेला जाईल तेव्हा आपण एक काम करायचं, वृषालीच्या मम्मीला कॉल लावायचा गपचूप मध्ये की बघा, बरोबर ना? एवढ्या बॅगेत 17-18 बॅगा झाल्यात आणि त्यातले 10 बॅगा तर माझ्याच असतील, मीच घेतलेले. काय झालं आता? पाऊस आला. बॅग घेतेस तर कधी काय ये ते बघू शकता, वृषालीचा बॅगवाला बंद. आपला काय आलं? चल ना दुसरी दुकानाला आहे तिकडे. नाही नाही नाही, सर्व दुकानं आज, सर्व दुकानं बंद पाहिजेत, कारण की आज वृषालीला बॅग भेटलीच ना पाहिजे. झालं पोपट. थांब, पाऊस येतोय. संडेला आलो भाई, संडेलाच यायचं आहे, कामाला जाणार आहे मी आता. तुला काय का फिरत काय बसणार आहे? मी अत्तर घेतलंय. काय नाम आहे उसका? परफ्यूम आहे ते, अत्तर नाही. सॉरी, अत्तर आहे. त्याला तो परफ्यूम, अत्तरला तो परफ्यूम मध्ये बनवतोय, बरोबर ना बाय? हा ओके. तसे आपल्याकडे आहेत 3-4 अत्तर, तर पण बोललो CST मध्ये एकदा जाऊन बघू. तर तेवढे ml परफ्यूम हे काय देते? ओके, परफ्यूम बेस. उसे डाग नाही घेते ना? हाँ. तर बघू, उद्यापासून आता आपल्याला फॉर्मल करायची, तर फॉर्मल साठी आपल्याला परफ्यूम असणं गरजेचं आहे. नाम भी लिख दो. तर आता आपल्याला जायचंय कॅमेरा मार्केटला, कारण की आपल्याला GoPro पण बघायचं. अपना Instagram ID भी है क्या? ठीक है, Instagram ID ऑनलाइन आपको भेज देंगे. ठीक है, चलो. कोरियर हो जाता है. एक बोतल में मंगाएंगे ना, तो एक बोतल भी आपको. ठीक है. जीपे है ना? कॅश आहेत? जीपे हा, मी मारतो. काय माहिती कुठं घेऊन चालली काय? सॉरी सॉरी. नो आइडिया. बताओ. कधी खाणार का नाही माहित नाही मला. जैसा ना वैसे नहीं चाहिए. नहीं नहीं, ये भी नहीं, किटकैट भी नहीं है, मंच भी नहीं है. नको, राहू दे. चॉकलेट काहीतरी घेऊन जाल. बताओ, तुला काहीतरी खायला घेऊन जाईल मी. नको, चॉकलेट वगैरे काय खाणार? काय पण घेऊन देते. तो ट्रॅफिक खूप लागली आम्हा लोकांना. गणपती बाप्पाचं आगमन.
गणपती वगैरे येत आहेत म्हणून खूप रश झाली. आता आम्ही CST स्टेशनला आलो. आता निघालो घरी जायला. दुसरीला दादर स्टेशनला सोडेल आणि पहिला काहीतरी जेवून घेऊ कारण की भूक तर लागली आहे. पण सकाळच्या मम्मीने इडली दिल्यापासून पोट मस्त माझं टाईट झालंय. भूक तर काय एवढी लागली नाहीये. तुला लागली आहे भूक? आता लागली. आता मला तर लागली नॉर्मल. पण मम्मीच्या इडलीने भरपूर आधार भेटला. आणि हे आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन. पावसाचं वातावरण झालंय तर निघू. जास्त नाश्ता झाला हॉटेलमध्ये. तर बघू काय मागवायचं की नाही. हॅलो. आता आम्ही मागवले अफगाणीस बोनलेस चिकन आणि रोट्या संपल्यात म्हणून चपाती मागवली. तर या खायला सर्व मस्त आमचा पुलाव पण आलाय. ऋषालीला खायची इच्छा होती. वाईट वाला नाही. तू बोलली असे त्याने वाईट दिलं असतं. हे पण मस्त आहे. बघा स्वतःचं ताट ठेवलंय साईडला आणि माझ्या ताटामध्ये हात टाकलाय. हवरी आहे एक नंबरची. त्याचा बाय. घरी पोहोचलो. तर ऋषाली चालली मला सोडून. आम्ही या हॉटेलमध्ये जेवायला आलो. चल. हां चल कॉल करतो आता.